Hey guys, what's up everyone? Mr. Rakesh here and welcome back to another vlog. So आपण आज चाललो आहे म्हणजे रोज जातो मी व्लॉग आज बनवतो ऑफिसला आणि माझे जेवढे फ्रेंड्स फॅमिली असेल त्यांना माहित असेल की मी शिफ्ट झालो दिव्याला. सो आता दिव्यावरून आपल्याला करायचं आहे ठाणे. जो रायडिंग एक्सपिरियन्स खूप चांगले पण आले, खूप छान पण आले. आजचा दिवस कसं जातो तेवढं बघू आता आपण. निघू हळूहळू करून पुढे मध्ये मध्ये बोलत राहू जायचं असेल तर निघतो आता. चला आता निघूया आपण. आणखी फाटक ओपन झालं असेल थोडं एक टेन्शन आहे फाटक. फाटक ओपन गेला वाटतं. वाटत आहे आणखी 8:45च्या आसपास फाटक ओपन होतं, अजून झालं नाही. काही आता 15 मिनिटानंतर आत्ताशी फाटक ओपन झाला आहे. 8:45ला आपण जायला बघा 10 वाजले. देसी फोन कधी कुठून उडी मारून का समजत नाही. आम्ही उत्तममध्ये डेली रिटर्न आता इकडे आल्यापासून आता मला वाटायला लागले मला आता बुलेट घेतली आहे. नावाला आहे आता पूर्ण ऑफरोडिंग सारखंच आहे वातावरण इकडे. इतकं झाड झाड झाड. व्ह्यू बघा कसा दिसतो. तर मला भरपूर लोक बोलले एवढं लांबून तू गाडी घेऊन येणार, तुला मायलेज परवडणार की नाही परवडणार. ऑलरेडी तुझी R15 आहे, मायलेज असं किती येणार आहे. सो लास्ट 3 वर्षात ऑलमोस्ट झाले मी गाडी चालवते. 2022ला घेतली मी मध्ये गाडी. तेव्हापासून ते आतापर्यंत माझं एक मत आहे किंवा म्हणजे मी एक नोटीस केली गोष्ट की R15 मायलेज खूप चांगलं येते. अरे जे चालवतात त्यांना माहीत असेल R15 मायलेज खूप चांगलं येते. बट ते डिपेंड आहे आपण कशी चालवतो त्यावर. म्हणजे जर तुम्ही गाडीचा तुमचा जर स्पीड आणि RPM दोन्ही पण मेंटेन कराल ना तर गाडी तुम्हाला मायलेज 40+ देणार, ही गॅरंटी आहे मला. आणि मला भेटतो 40+ मायलेज. आणि ही गोष्ट मी जर दुसऱ्यांना सांगतो ना तर त्या टायमाला यावर कोण विश्वास नाही ठेवत की अरे R15 एवढी पळते आणि स्पोर्ट्स ठीक आहे, तिला स्पोर्ट्स ॲडिशन आहे, 40+ कशी दिला. गोष्ट नोटीस केली मला गाडी 40+ मायलेज देते. पण ते डिपेंड मी चालवतो कसं. जर हार्ड चालवणार, जर टॉप स्पीड खेळणार तर मग ते वेळ चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे वेळ चालू झाल्याच्या नंतर मायलेज खूप कमी देते गाडी. बट जर मी 500-600चा किंवा 5-6 जे पण तुम्ही बोलता 500-700 6,000चा RPM जर ठेवला तर मेंटेन ठेवतोय तर मला 40+ मायलेज येते. आणि त्याच्याने काही इश्यू होत नाही. तर कुठे आपण एवढ्या ट्रॅकवर इश्यू नाही की आपल्याला गाडी पळवायची ती. आणि रस्ते पण तेवढे चांगले आहे. रस्ते चांगले आणि तुम्ही गाडी पळवता तरी ही गोष्ट आहे. तरी असे रस्ते ठरावे त्यात तुम्ही गाडी तुमची पळवणार एवढी 70-80-90 ते पण हार्ड स्पीडला. त्यात तुम्हाला मायलेज कमी भेटणार प्लस गाडीची वाट लागणार ती वेगळी. आणि ती गाडी ऑलमोस्ट पूर्ण फायबर बॉडी पूर्ण त्याला. तो एक तुमचा लॉस आहे त्यामध्ये. तो बेटर आहे ना तुम्ही त्याच्या RPM मेंटेन ठेवा. तुमचं बाय डिफॉल्ट भेटतं त्या गाडीला 6 गिअर आहेत. फर्स्ट गिअरपासून जरी 6-6च्या RPMला गाडी पळवताय तरी पण गाडी 6व्या गिअरच्या टायमाला 100 क्रॉस असते.
तू बस ना, आपण तर काही एवढी पळवणार नाही 21 डेली रुटीनला. डेली रुटीनला जर तुम्ही स्पीड आणि RPM वर खेळला ना, तर स्पीड पण प्रॉपर मेंटेन भेटते जी तुम्हाला पाहिजे असते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मायलेज. तर मी 14 गेअरवर गाडी चालतो आहे, ऑलमोस्ट 500-700 RPM. तरी माझी गाडी 50 आहे. तरी स्टार्टिंगपासून जर मी पहिल्या गेअरपासून 500 असेल, सेकंड गेअर 5 असेल, तेव्हा गाडीचा स्पीड अजून असता. बेनिफिट आहे. काही तुम्हाला जर ॲव्हरेज येते आणि माझी गाडीची स्पीड पण चांगली होते, तर काय वाईट आहे मला डेली गाडी घेण्यात. जे पण R15 युजर्स आहे त्यांना एकच मी सजेस्ट करेन की गाडीचा RPM आणि स्पीड मेंटेन केली ना, तुम्हाला मायलेज खूप चांगला भेटेल. कारण की गाडी जर तुम्ही घेतली ऑफकोर्स पळवायसाठी, बट एवढीच आपण पळवता ना का डेली 120 ती पण पळेल. फक्त तुम्ही तुमच्या RPM वर कंट्रोल ठेवा. तुम्ही 500-700 RPM तर तुम्ही 700-700 ठेवा, पण तुम्हाला 100-120 स्पीड जातेच गाडीला. तर ती फक्त एवढं बोलून की रस्ता बघून पण पळवा गाडी. आणि जर तुम्ही अशा रस्त्यावर असाल, भले तो हायवे पण रस्ता त्या लायकीचा नसेल तर मतलबच नसतो गाडीवर. तर मायलेज तर पडणारच आहे, प्लस तुमची गाडीला पण इश्यू होऊ शकतो कारण की फायबर बॉडी आहे त्यामुळे. मी आतापर्यंत तरी ऑलमोस्ट माझी गाडी खूप लांबणार घेऊन गेले. तरी वन डेमध्ये 300-350 किलोमीटर कव्हर केले. मी गावाला पण 2-3 गाडी घेऊन गेले, काय इश्यू वाटला नाही मला गाडीला. हा हायवे बघा ठाण्यातला कसा आहे, तो आपण जो मुंब्रा बायपासचा आहे बघितला तो बघा यार. ट्राफिक जाम, खूप ट्राफिक. मला इथून ट्रॉफिक नाही भेटत, आज ते इथूनच भेटले. गाडी थांबायला नाही दिसत मला एवढं. इश्यू आलाय आता. तिकडे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ना एवढी ट्रॅफिक चालू नाही. मुंबईला काय वाटत पण नाही, पूर्ण रस्ता मोकळा आहे. 50-60 स्पीडला गाड्या पोहोचतात. तर आता आपण ऑलमोस्ट पोचलोच आपल्या ऑफिसच्या इकडे. सगळ्या ट्रॅफिकमधून थोडी गाडीची इन्फॉर्मेशन घेत वगैरे. होपफुली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि R15 बद्दल अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर सजेस्ट करा कमेंटमध्ये. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.